जालन्याच्या गोंदी पोलिसांची वाळू माफियांवर मोठी कारवाई. 64,75,000चा मुद्देमाल जप्त. गोदावरी नदी पात्रातील अवैध वाळू उत्खननावर छापा. 3 हायवा, 1 ट्रॅक्टर जप्त. अवैध वाळू वाहतुकी प्रकरणी चौघांविरुद्ध 3 गुन्हे दाखल. पोलीस आणि महसूल विभागाची संयुक्त कारवाई. गोंदीत वाळू चोरीला आळा. पोलिसांच्या धडक कारवाईत लाखोंची वाहनं जप्त. आज दिनांक 5 रोजी शुक्रवारी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील गोदावरी नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर गोंदी पोलीस आणि महसूल विभागानं काल गुरुवार रोजी संयुक्त कारवाई केली आहे. या कारवाईत 3 हायवा आणि 1 ट्रॅक्टर असा तब्बल 64,75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 4 जणांविरुद्ध वाळू चोरीचे 3 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या वाळूचं उत्खनन करून तिची चोरटी वाहतूक सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गोंदी पोलीस पथक आणि महसूल विभागाच्या पथकानं संयुक्त कारवाई केली. या कारवाईत वाळूची वाहतूक करणारे 3 हायवा आणि 1 ट्रॅक्टर जप्त करण्यात आला. जप्त वाहनाची एकूण किंमत 64,75,000 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता तसेच खाण आणि खनिज विकास व नियम अधिनियमाअंतर्गत 3 वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांमध्ये अजय गणेश दाभाडे वय वर्ष 25, बालाजी शामराव बांड वय वर्ष 55, बाळासाहेब बबन नागरगोजे आणि पवन शिवाजी मिरकर वय वर्ष 21 या 4 आरोपींवर कारवाई करण्यात आली असून पुढील तपास गोंदी पोलीस करत आहेत.